जय जय रघुवीर समर्थ। देहे बुद्धि हे ज्ञान बोधे त्यजावी, विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी। तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणोनी सदा तेची शोधित जावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 170 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या काही श्लोकांमधून सत्संगतीचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितलं। संताची संगत लाभणं हे अत्यंत दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे। अशी सत्संगत प्राप्त झाल्यानंतर काहीतरी शाश्वत आपण आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं। प्रपंचाच्या कटकटी हा प्रपंच कधीच न संपणारा असल्यामुळं, अपूर्णच असल्यामुळं मनुष्याने या साधूला आपल्या प्रापंचिक कटकटी सांगून खरं तर आपला देखील नुकसान करून घेऊ नये। कारण प्रत्यक्ष कामधेनू रूपाने हा संत आपल्या जीवनात आलाय। काहीतरी असं मागून त्याच्याकडून घ्यावं की ज्याच्यामुळं या जन्म मरणाच्या कटकटीतूनच आपण सुटूत। समर्थांनी त्यामुळे आपल्याला गेल्या श्लोकामध्ये संताला काय पुसावं हे देखील समजावून सांगितलं। नसे अंत अनंत संता पुसावा। असं हे अनंत पसरलेलं परब्रह्म नेमकं काय आहे? मने कल्पिला विषयो सोडवावा, गुणे वीण निर्गुण तो ओळखावा, देहे बुद्धीचा आठवू नाठवावा। सत्संगतीमधून नेमकं काय प्राप्त करायचं हे जणू काही समर्थ आम्हाला गेल्या श्लोकामध्ये समजावून सांगतायत। सज्जनो, आता समर्थ आपल्याला या मनाच्या श्लोकाच्या ॲप्लिकेशनमध्ये घेऊन चाललेले आहेत। ॲप्लिकेशन याचा अर्थ काय की नेमकं आपल्याला काय कार्य केलं पाहिजे, काय शोधलं पाहिजे। या सत्संगतीमधून आपल्याला दिशा तर मिळाली आहे, या दिशेमध्ये आता आपल्यालाच पाऊल टाकावं लागतं। जरी सगळं काही सद्गुरू करत असला तरी सद्गुरू सज्जनो हा दिशादर्शक आहे। तुम्ही जिथं आडाल तिथं तुमच्या तो हाताला धरून पुढेही नेणार आहे, परंतु याच वेळेला तो तुम्हाला तुमच्या पायावरती देखील उभं करणार आहे। याचं एक अतिशय उत्तम उदाहरण मला रामचरितमानसमध्ये सापडतं। जेव्हा प्रभू रामचंद्र जनकपूरला पोहोचलेले आहेत धनुष्य यज्ञ प्रसंगाच्या वेळेला, त्यावेळेला विश्वामित्र मुनींनी प्रभू रामचंद्रांना पुष्पवाटिकेमध्ये पाठवलं पूजेसाठी फुलं फळं आणायला। प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण पुष्पवाटिकेच्या एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला सीताजी गौरीहराचं पूजन करतायत। त्यांच्यापैकी एक सखी नजर चुकीने या पुष्पवाटिकेच्या बाजूला येते आणि ती प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला पाहते। गोस्वामीजी फार सुंदर लिहितात, गिरा अनयन नयन बिनु बानी। वाणीला नेत्र नाहीत आणि नेत्रांना वाणी नाही। सीताजी विचारते, अगं तू अशी एवढी स्तंभित का झाली आहेस, काय झालं तुला? यावरती ती म्हणते की तू ते स्वतःच दर्शन घे, तू ते स्वतःच अनुभव। असं म्हणून ही सखी सीतेला आपल्या हाताला धरून एका अंतरापर्यंत पुष्पवाटिकेमध्ये घेऊन जाते आणि नंतर त्या सखीने सीताजींचा हात सोडलाय आणि तिला एकटीला पुढं पाठवलंय की जा तू स्वतःच प्रभू रामचंद्रांचं दर्शन घे। सज्जनो, प्रसंग छोटा आहे,
पण इथं ही सखी ही जणू काही सीताजींची सद्गुरू आहे. सद्गुरू आपल्या हाताला धरून रामाच्या मार्गापर्यंत आपल्याला घेऊन जातो खरं, पण एका टप्प्यावरती त्या मार्गावरती आपल्या स्वतःलाच मार्गोत्क्रमण करावं लागतं. स्वतःच जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यावं लागतं. सद्गुरू काय मार्ग दाखवतो आपल्याला? आज समर्थ आम्हाला या साधनेचं महत्त्व, हे ॲप्लिकेशन काय आहे? गुरुनी दिलेलं साधन हे ॲप्लिकेशन आहे आणि ते आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. पूज्य बाबा गोंदवल्याला विनोदाने म्हणायचे की सगळं काही महाराज करतात बरं, पण नामस्मरण आपल्यालाच करायला हवं. नाहीतर म्हणतात काय करू, नामस्मरण होत नाही, काय गुरु करूनच घेत नाही आमच्याकडून. असं म्हणून आपण ते गुरुवरती देखील एक प्रकारे थोपवायला तयार होत असतो. ही गोष्ट खरी आहे की नाम मुखामध्ये गुरु कृपेने येतं. भगवंताची अपार कृपा ज्याच्यावरती होते त्याच्याच मुखात भगवंताचं नाम येतं खरं. परंतु सज्जनो, जसं एखादं बीज एखाद्या जमिनीमध्ये पडल्यानंतर त्या बीजाला देखील अंकुर फुटावा लागतो, त्याचं देखील वृक्ष घडावा लागतो. त्याप्रमाणे सज्जनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये गुरुनी दिलेल्या नामाला सांभाळावं लागतं. साधना करून त्याची कृपा जतन करावी लागते हृदयामध्ये आचरणाच्या आधाराने. तेव्हा जाऊन हे बीज अंकुरित होतं. तेव्हा कुठं हे आपल्याला आत्मतत्वाचं स्वरूप कळू लागतं. काहीच न करता आपण आत्मतत्वाचा अनुभव कसा बरं घेऊ शकू? म्हणून समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये साधकाने आपलं जीवन जगत असताना आपल्या विचारांची दिशा, आपल्या आचरणाची दिशा कशी ठेवावी हे जणू काही सांगितलंय. समर्थ म्हणतात, देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी. आपण देह आहोत या भूमिकेला मी देह नसून मीच ते परब्रह्म आहे, मीच ते आत्मस्वरूप आहे, मीच तो आत्मा राम आहे, या भूमिकेशी तद्रूप होऊन राहणं, हा बोध आपल्या हृदयामध्ये धारण करणं म्हणजे ज्ञानबोध. त्या ज्ञानबोधाच्या आधाराने देहबुद्धीचा आपण त्याग करावा. सतत आपला हा विवेक जागृत ठेवावा की मी आत्मस्वरूप आहे, मी देह नाही. विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. हा विवेक ज्याने जागृत ठेवला की मी देह नाही, मी आत्मस्वरूप आहे, त्यालाच या वस्तूचा शोध घेता येतो. विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. पण हे एवढं सोपं आहे का हो? मी आत्मस्वरूप आहे म्हटलं की झालो का मी आत्मा? मी देह नाही म्हटलं की देहबुद्धी विसरेन का मी? पूज्य बाबा गमतीने म्हणायचे की मी सकाळी ठरवायचो बऱ्याचदा की मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, असं म्हणून देहबुद्धीवर यायचं नाही असं ठरवतो. पण सकाळी आतून आवाज यायचा, हो ऐकलं का, चहा तयार आहे. चहा तयार आहे म्हटल्यानंतर हा कोण जायचा चालत? आत्मा तर जात नाही ना, देहच जातो. म्हणजे ही देहबुद्धी किती चिवट आहे आमची. कितीही जरी ठरवलं की मी आत्मस्वरूप आहे तरी देखील देहबुद्धी ही आत्मस्वरूपाला स्वीकारत नाही, ती स्थिर राहू शकत नाही. आमची इंद्रिय आम्हाला सतत वारंवार देहबुद्धीच्या पातळीवरती आणतात, कारण आमचा देहबुद्धी सोडण्याचा स्वभाव नाही. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. आत्मस्वरूपाला तदाकार होऊन जगावं लागतं. आत्मस्वरूपाला वेगळेपणाने जगता येत नाही. त्या आत्मस्वरूपाशी तदाकारता, एकरूपता येणं हे एवढं सोपं नाहीये. यासाठी अभ्यास गरजेचा आहे. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे. म्हणून सतत मनाला अभ्यासाची सवय लागावी लागते, तदाकार होण्याची सवय लागावी लागते, आत्मस्वरूपामध्ये रममाण होण्याची सवय लागावी लागते. याचं नाव आहे साधन. अशी साधना केली असता ही तदाकारता प्राप्त होते. तेव्हा हा आत्मबोध स्थिरावतो, तेव्हा हा विवेक जागृत होतो आणि आपल्याच हृदयामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाची आपल्याला प्राप्ती होते. हे समर्थांच्या आजच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. समर्थांनी दासबोधामध्ये एक प्रश्न थोडासा एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये विषाद येऊन त्यांनी विचारला की अरे बाबांनो, तुम्ही देह आहात हे तुम्हाला कोणीही सांगितलं नाही आणि आम्ही संत मंडळी तुम्हाला वारंवार अगदी घसा कोरडा होऊस तर सांगतोय की तूच तो आत्मस्वरूप आहेस,
अहम ब्रह्मास्मी आहेस, तूच तो राम आहेस. आम्ही तुम्हाला एवढं जीवाच्या आकांताने सांगतोय, पण तुम्ही ते समजून घ्यायला तयार नाही. आणि देहबुद्धी ही तुम्हाला कोणी शिकवली नाही, तरी देखील तुम्ही ते अज्ञानवश त्याला धारण केलंय. ही देहबुद्धी ज्याची इतकी तीव्र आहे, त्याने स्वतःला देह मानलं आणि त्यामुळं या देहाचं सुख म्हणजे माझं सुख आणि या देहाचं दुःख म्हणजे माझं दुःख, या भावनेशीच आम्ही एकरूप झालेलो आहोत. बघा, आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या इंद्रियांविषयी बोलताना काय म्हणतो? माझे हात, माझे पाय, माझे डोळे, माझं मन. मग मन, इंद्रिय ही सगळी काही माझ्यापासून वेगळी आहेत हे आपण शब्दांच्या आधाराने मांडतो. पण खरं आपलं जीवन आपण कसं जगतो? इंद्रियांच्या अधीन होऊनच जगतो, इंद्रियांच्या वर्चस्वाखालीच जगतो. कारण त्या इंद्रियांनाच मी माझं मानून बसलेलो आहे. जरी आम्ही शब्दांनी त्यांना वेगळं दाखवत असलो तरी ते माझ्या जीवनामध्ये नवे नवे ते म्हणजे मीच आहे, एवढी आमची एकाकारता आहे. आणि ह्या अशा अज्ञानाच्या भूमिकेतून संत आम्हाला आत्मस्वरूपाकडे घेऊन जात असतात. मग हे आत्मस्वरूप जागृत ठेवण्याचा एक मार्ग आहे विवेक. विवेकाने आम्ही स्वतःची समजूत काढावी. विवेकाने आपल्या स्वतःला सांगावं की अरे, मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. बघा, समर्थांचा एक श्लोक आपण अगदी सुरुवातीला चिंतनामध्ये घेतला होता की देहे दुःख हे सुख मानीत जावे. किती अवघड आहे ही अवस्था. पायाला एखादी मुंगी जरी चावली तरी आपण विव्हळतो. पोटामध्ये भुकेचा खड्डा पडला की तो आगडोंग आपल्याला सहन होत नाही. देहाला जर कुठल्याही प्रकारचा विश्राम नसेल तर आपण बेचैन होतो. इतकं आमच्या या देहाची भावना आमच्यामध्ये जागृत आहे. अशा या देहाला सतत सांगणं की तू देह नाही, तू आत्मस्वरूप आहे, आणि त्या विवेकाच्या आधाराने त्या भूमिकेला घट्ट धरून राहणं हे अत्यंत अवघड आहे. हे कसं आहे माहिती का? असा विचार करा की तुम्ही एखाद्या लग्नामध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये एखाद्याला साडी किंवा काहीतरी शर्ट पीस गिफ्ट केला. आता तुमचा त्याच्यावरचा अधिकार संपला, बरोबर की नाही? पण कसं असतं, माता भगिनींचा किंवा इतर पुरुषांचा देखील, हा शर्ट माझा बरं का, मी दिला होता बरं का याला, ही साडी मी दिली होती बरं का, म्हणजे ते देऊनही आपण त्याचं स्मरण ठेवतो, होय की नाही? तसं जरी आपण मनाने कितीही म्हटलं की हा देह माझा नाही, हा मी देह नाही, हा दुसऱ्याचा आहे, म्हणजे हे देह एक प्रकारे मी नसून माझ्यापासून ते वेगळं आहे, या भूमिकेला आम्ही कितीही जरी स्वीकारलं तरी देखील शेवटी पुन्हा ती हरिकथा जशी समेवरती येते त्याप्रमाणे आम्ही पुन्हा देह पातळीवरतीच येतो. मग या देह पातळीवरून सुटण्यासाठी विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. सतत विवेक जागृत ठेवावा लागतो. विवेक म्हणजे काय? आत्मा अनात्म, अर्थात आत्म काय, अनात्म काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, खरं काय, खोटं काय. खोटं काय? हा देह खोटा आहे आणि तरी देखील ह्याला मी सत्य मानून बसलो. विवेकाने काय करायचं? जे खोटं आहे त्याला त्यागायचं. निरक्षीर विवेक म्हटला जातो, आत्म अनात्म म्हटलं जातं. आत्मस्वरूप हे खरं आहे, अनात्म वस्तू म्हणजे हा देह असत्य आहे, मिथ्या आहे. पण कोणाचा सुटलाय? विवेक कोणाला करता येतो? हा विवेक कुठं प्राप्त होतो? बाय द वे, कुठल्या पुस्तकात शिकवलाय विवेक तुम्हाला? मी गमतीने नेहमी म्हणत असतो की विवेक हा जर पुस्तकामधून शिकता आला असता तर ज्या डॉक्टरांनी सिगरेटमधून कॅन्सर होतो हे शोधून काढलं आणि ज्यांनी लिहिलं या पाकिटावरती की इट इज इंजुरियस टू हेल्थ, त्यापैकी कुठल्याही डॉक्टरने कधीच कुठलंही व्यसन केलं नसतं. परंतु मनुष्याची बुद्धी ही कधी त्याला विवेक देत नाही. विवेक हा सत्संगतीमधून येतो, विवेक हा साधनेमधून येतो. जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये नामस्मरणाची धारा विवेक जागृत करण्याचं एक साधन होते, त्यावेळेलाच तुम्हाला विवेकाची प्राप्ती होते. आणि नाम घ्यावं, साधन करावं हे सत्संगतीमधून प्राप्त होतं. त्यामुळे संताच्या पायाशी गेल्यानंतर नाम घेण्याची प्रेरणा झाली की समजावं आपण अगदी योग्य सत्संगती केली आहे. आणि अशी सत्संगती झाली सुरू की अंतरंगामध्ये विवेक जागृत होतो. आणि एकदा विवेक जागृत झाला
की सज्जनो, आत्मस्वरूप सापडायला वेळ लागत नाही. पण गंमत अशी आहे की या विवेकासाठी साधनेचं माप मात्र फार जोरदार पाहिजे. उगीच 2-4 माळा जप केला आणि विवेक जागृती झाली असं होत नाही. गंमत अशी आहे की नामस्मरण करायला बसल्यानंतर आपण एक प्रकारे आत्मस्वरूपाचं संशोधन करत असतो. आत्मस्वरूप जाणण्यासाठी तदाकार होणं हे क्रमप्राप्त आहे. तदाकार म्हणजे कसं? पावसाचा एक थेंब समुद्रामध्ये पडतोय, तो थेंब समुद्रापासून काही इंच वरती असतानाही त्याला त्याचं वेगळं अस्तित्व आहे. तो थेंबुटा दाखवता येतो. पण जेव्हा तो थेंब समुद्रात पडतो तेव्हा त्या थेंबाचं अस्तित्व म्हणजे संपूर्ण समुद्र होतं. त्याप्रमाणे मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, ही भावना त्या आत्मस्वरूप रूपी सागराशी या थेंबुट्याने तदाकार होऊन जाणून घ्यायची असते. तिथं वेगळे पण नाही, तिथं त्याला ते अमुक अमुक अशा रूपाने दाखवता येत नाही. आणि ही तदाकारता होता येणं हे काही जसं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना की घे हळद आणि हो गोरी, तसं नाही आहे. तुम्ही काही दिवस साधना केली, काही अगदी थोडाफार जपजाप्य केला आणि तुम्हाला असं वाटलं की आता ही तदाकारता का बरं येत नाही आपल्याला, का बरं हे आत्मस्वरूप कळत नाही, तर सज्जनो हे इतकं सोपं नाही, हे इतकं सहज नाही. समर्थ त्यामुळे आपल्याला एक प्रकारे इथं प्रिकॉशन देतात. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. या आत्मस्वरूपाला तदाकार होणं हे साधं काम नाही, हे अभ्यासाचं काम आहे. बघा, अभ्यास हा साधनेचा प्राण आहे. मला भगवद्गीतेचं नेहमीच या बाबतीमध्ये कौतुक वाटतं की जेव्हा अर्जुनाने भगवंताला विचारलं की हे मन किती चंचल आहे रे श्रीकृष्णा, या मनाला कसं सांभाळायचं? हे मन थोपवणं म्हणजे आपल्या दोन्ही हाताने वाऱ्याला अडवण्यासारखं आहे. वारा जसा आपल्या 2 हातांनी अडवता येत नाही, तसं हे मन सांभाळणं फार अवघड आहे. खरं तर भगवंताने हसून अर्जुनाला सांगायला पाहिजे होतं की अरे अर्जुना, तू कशाला त्याचा विचार करतोस? मी ज्या मनाच्या आधाराने ज्या भगवंताला प्राप्त करायचो तो भगवंत मी तुझ्या समोर आहे, तू कशाला हा प्रश्न विचारतो? पण भगवंताने काय उत्तर दिलं? अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. अभ्यास कर अर्जुना, अभ्यास कर. अभ्यासानेच हे सगळं प्राप्त होईल. माझे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यामुळे तर म्हणतात ना की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अभ्यास करा, अभ्यास करा. इथं अभ्यासाची गरज आहे. कारण ही तदाकारता ही या वृत्तीचा सहज स्वभाव नाही. आम्ही तदाकार होतो. एखादा चित्रपट बघायला बसलो की 2 तास त्या चित्रपटाशी तदाकार होतो. कोणी मित्रमैत्रिणी आले की त्या गप्पांशी आम्ही तदाकार होतो. कारण विषयाशी तदाकार होणं हा आमचा सहज स्वभाव आहे. त्या आत्मस्वरूपाशी तदाकार होणं आमचा स्वभाव नाही. आणि हे अनात्म सगळ्या गोष्टी आम्हाला तदाकार करतात. पण जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला, त्या सत्याला तदाकार होण्यासाठी अभ्यास लागतो, साधना लागते, चिकाटी लागते, निजिध्यास लागतो, नित्य नेम लागतो. बघा, मी नेहमी सांगत असतो ना की त्या विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह सगळ्यांना आवडतो. पण आपण हे बघत नाही की त्या कव्हर ड्राईव्हच्या मागं त्याने किती काळ रियाज केलेला आहे, किती सराव केलाय, किती घाम गाळलाय नेट्समध्ये. एखाद्या गायकाचं आपण गायन ऐकतो, म्हणतो वाह काय सुंदर तान घेतली, पण ती तान घेताना त्याने स्वरांचा किती काळ रियाज केला हे आपण बघत नाही. मग हे जर एखादी लौकिक साधना शिकण्यासाठी एवढा अभ्यास करावा लागतो, इथं या आत्मस्वरूपाशी ऊर्ध्वमूलम मधशाकम अश्वत्थम प्राहुरव्ययम अशा या आत्मस्वरूपाशी तदाकार होण्यासाठी जीवाला किती अभ्यास केला पाहिजे. आणि आम्ही अभ्यास करायला तयार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्हाला विवेक प्राप्त होत नाही. कारण सत्संगतीतून नामसाधना, साधनेतून तदाकारता, आणि त्यासाठी अभ्यासामध्ये नित्य नवीनता, नित्य नेम, चिकाटी, जिद्द या सगळ्या गोष्टी पाहिजे. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. म्हणून साधकाने काय करावं? हार मानू नये. म्हणून सदा तेची शोधित जावे. आपली ही वस्तू, हे आत्मस्वरूप जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना सोडू नये. प्राप्त झाल्यावर साधना सोडावी का? नाही. श्री महाराज म्हणायचे, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण नाम सांभाळावं. प्राण गेल्यानंतर सुटणारी शेवटची वस्तू म्हणजे नाम असावं.
इतकी नामाची साधना चिकाटीने ज्याला करता येते, सज्जनो, त्याला याच जन्मामध्ये आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, हे संतांचं सांगणं. अशा या आत्मस्वरूपाच्या आड नेमकं काय येतं याचं चिंतन समर्थ आपल्याला सांगणार आहेत. त्याचं आपण गुरुकृपेने येणारं हे गुढार्थ उद्याच्या सत्रामध्ये समजावून घेऊयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.